मॅडम म्हणाल्या की घरातली महिला फार महत्त्वाची आहे, बरोबर. महिला म्हणजे त्यामध्ये तुम्ही पण आलात मुली. आणि दुसरी गोष्ट अजून एक सांगायची की सरांनी खूप सुंदर, वाल्मिकी सरांनी सांगितलं अगदी व्यवस्थित, ते आज ड्रेस कॉम्पिटिशन जे काही केलं होतं किंवा वेशभूषा केली होती ती का केली याचं महत्त्व खूप सुंदर सांगितलं. दुसरी गोष्ट, मी पण अशीच करायची रे बाळा, असू दे. दुसरी गोष्ट अजून एक मी सांगेल की आपल्यामध्ये जसं सांगितलं की लहानपणी लोंढे मॅडम म्हटल्या की लहानपणीच ठरवायचं की तुम्हाला काय व्हायचं, इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय किंवा आणखीन काय, पायलट व्हायचंय, जे काय व्हायचंय ते लहानपणीच ठरवायचं असतं. म्हणजे आपलं एम आहे, एकदा दिशा ठरली की माणूस पुढे चालतो. इच्छाशक्तीच्या जोरावरती माणूस जग जिंकतो. आज मी महाराष्ट्रातली पहिली महिला वायरमन आहे, पण मी लहानपणीच ठरवलं होतं. मी लहानपणीच ठरवलं होतं की मला काय व्हायचंय. मला म्हणजे जेव्हा मी आनंदीबाईंचं नाव ऐकलं की पहिल्या महिला डॉक्टर होत्या त्या, तर मी तेव्हाच मनामध्ये ठरवलं, म्हणजे तुमच्या वयाचे असतानाच, की मला अशा क्षेत्रात जायचंय की जिथं मी प्रथम असेल. मग नंतर मग तलाठी होण्याचं स्वप्न बघितलं की तेव्हा महिला तलाठी नव्हत्या. मला वाटलं मग मी तलाठी व्हावं, पण त्यानंतरही महिला, तेव्हा मी 7वीत होते, पण तेव्हा महिला झाली होती तलाठी. त्यानंतर मी 10वीत गेले तेव्हा महिला कंडक्टर नव्हत्या, बस कंडक्टर. तेव्हा मला असं वाटलं की आपण बस कंडक्टर व्हावं, पण तेव्हा पण म्हणजे एक महिला शिवापूरला कंडक्टर झाली होती. त्यानंतर मग मी म्हटलं आता काय हवं, 10वी सुटले इथून, आता काय. तर मग मी ITI ला गेले आणि तिथं मी सगळे ट्रेड बघितले. म्हणजे माझ्या क्वालिफिकेशनच्या हिशोबाने ट्रेड चांगले होते, पण मला प्रथम व्हायचं होतं अशा क्षेत्रामध्ये की ज्या क्षेत्रात महिला नाही. मग मी त्यातलं वायरमन चॉईस केला आणि वायरमन ट्रेडमधून प्रथम 2 वर्षाचं ट्रेनिंग कंप्लीट करून CWPRS सेंट्रल गव्हर्नमेंटला जॉबला होते मी, CWPRSला. आणि तेव्हा त्यानंतर मला शासनाने माझ्या ह्याची दखल घेऊन ITI मधून सगळं रेकॉर्ड काढून दखल घेतली आणि मला झाशीची राणी गौरव पुरस्कार दिला. महाराष्ट्रातली प्रथम महिला वायरमन, काही टेन्शन नाही, काम करणार. आणि त्यानंतर म्हणून तुम्हाला एकच सांगायचं की तुम्ही आत्ताच ठरवा तुम्हाला काय व्हायचंय. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर माणूस जग जिंकू शकतो. आणि दुसरी गोष्ट मी अशी सांगणार की आयुष्यामध्ये आपल्याला असं काही करायचंय की आपल्याला एखादी, म्हणजे मी आमच्या गावामध्ये कीर्तन होतं, तेव्हा ते कीर्तनकारांनी सांगितलं होतं की एक भिंत होती, त्यावर सुंदर चित्र होतं. प्रत्येकाला ते इतकं आवडायचं, इतकं मनमोहक चित्र होतं की प्रत्येक जणांना वाटायचं की या चित्रासारखं मी पण पाहिजे, असं प्रत्येकाला वाटायचं. आणि जो यायचा प्रत्येक भिंतीकडे बघायचा, वाव किती छान आहे हे चित्र, मी पण असं पाहिजे होते किंवा मी पण असं पाहिजे होतं, असं प्रत्येकाला वाटायचं. आणि तिथून पुढं असं बरेच दिवस गेल्यानंतर ती भिंत काही दिवसांनी पडली. म्हणजे मला सांगायचा हेतू काय आहे की आपलं ध्येय इतकं घट्ट पाहिजे, इतकी इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे की आपल्याला ते चित्र व्हायचं नाहीये, लक्षात घ्या, भिंत व्हायचे. त्या चित्राचं अस्तित्व कुठपर्यंत होतं, जोपर्यंत ती भिंत होती, बरोबर. येते लक्षात, जोपर्यंत भिंत होती तोपर्यंत त्या चित्राचं अस्तित्व आहे. त्यामुळे आपल्याला चित्र व्हायचं नाही, आपल्याला काय व्हायचंय, भिंत, बरोबर. एवढंच बोलेल आणि थांबेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.